सांगली जिल्ह्यात वाढत्या मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एलसीबी मोठी कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईत 3 संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चोरीच्या 5 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत। पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या आदेशानुसार व पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पथक दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत होते। दरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर टिंगरे व दरिबा भंडगर यांना गोपनीय माहिती मिळाली की तासगाव गोटेवाडी रोडवरील पार्क परिसरात काही युवक चोरीच्या मोटरसायकली विक्रीसाठी येणार आहेत। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पार्क परिसरात निगराणी केली। यावेळी एका विना नंबर काळ्या मोटरसायकलजवळ 3 युवक संशयास्पद थांबलेले आढळले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची नावे ऋतुराज कुमार मंडले वय 19, अनिकेत संजय चव्हाण वय 19 व एक विधी संघर्ष बालक अशी असल्याचे निष्पन्न झाले। सखोल चौकशीत अनिकेत चव्हाण याने 15 दिवसांपूर्वी तासगावमधून स्प्लेंडर मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तसेच ऋतुराज मंडले आणि विधी संघर्ष बालक यांच्या मदतीने सावळज, विटा, पळशी, हिवरे परिसरातून आणखी 4 मोटरसायकली चोरी केल्याचेही उघड झाले। पोलिसांनी आरोपीच्या सांगण्यावरून पार्क परिसरातून एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या। तपासादरम्यान तासगाव विटा पोलीस ठाण्यात या मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले। जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपींना पुढील तपासासाठी तासगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे।